नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत संत्र्याचा जॅम। यासाठी इथे मी छोटी आणि मोठी मिळून 850 ग्रॅम संत्री घेतली आहेत। आता ही आपण सोलून त्याचा गर काढून घेऊया आणि ह्याच्यातल्या एका संत्र्याची थोडी सालही आपल्याला लागणार आहे, ते मी आता तुम्हाला दाखवते। हे बघा, हे असं सोलून घेतलंय आणि यातला जो केशरी भाग आहे संत्र्याचा, केशरी म्हणजे पिकलेला पिवळसर भाग, तो आपल्याला असं ह्यानी सगळा पांढरा भाग हा काढून घ्यायचा आहे, असं खरवडून। यातली आपल्याला साधारण अर्धीच साल लागेल। याच्यामुळे याचे बारीक काप आपण जॅम मध्ये घातल्यामुळे त्याला स्वाद सुरेख येतो। हे बघा, असं स्वच्छ करायचं सगळं। हा पांढरा भाग संपूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे आणि ही संत्री अशा प्रकारे सोलायची। ही सोलून हे बिया काढून टाकायच्या। आणि हा भाग तुम्हाला काढायचा असेल तर काढा, नाही काढलात तरी चालेल, कारण ही संत्री आपल्याला मिक्सर मधून वाटायची। थोडा थोडा काढला तरी चालेल। अशा प्रकारे मी संत्री सोलून घेते। हे बघा, ही एका संत्र्याची साल मी अशा पद्धतीने सोलून घेतली आहे। जर तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने जमत नसेल तर तुम्ही ही साल अशी सुरीने हे बाजूला केलं पांढरं तरी चालेल। हे बघा, ही संत्री सोलून मी तो पल्प मिक्सर मध्ये फिरवून घेतलाय। तो मोजला होता मी, तर तो 600 ग्रॅम भरला, म्हणून मी 600 ग्रॅमच साखर घेतली। पण तुम्ही जर 1 वाटी पल्प असेल तर 1 वाटी साखर घ्या। सेमच आहे, ज्या भांड्याने हा पल्प मी घेतला होता त्या भांड्याने पण जेवढा भरला तेवढीच ही साखर आहे आणि दोघांचं वजन सारखंच आहे। म्हणून तुम्हाला वाटीने घालायचं असेल तर 1 वाटी पल्पला 1 वाटी साखर लागेल। ते आता आपण मी मिक्स करते आणि इथे आपण घेतलेली संत्र्याची सालं मी अशी बारीक चिरून घेते, म्हणाल तर साधारण 2 टेबलस्पून। हा संत्र्याचा जॅम करायला खूप सोपा आहे। आता मोठा गॅस ठेवायचा का? आता व्यवस्थित मोठ्या गॅसवरच हे आटवायचे आपल्याला। हे सुरुवातीला खूप पातळ होईल, मग जसं जसं उकळेल तसं तसं घट्ट होईल। आपण संत्री जेव्हा सोलू, म्हणजे फोडींचा जेव्हा आपण पापुद्रा, मी म्हटलं होतं तुम्हाला, फोडींना लागलेलं साल काढलं नाही तरी चालेल, म्हणजे तो पापुद्रा, पण दोरे मात्र नक्की काढा। जॅम आपल्याला जाडबुडाच्या कढईत वगैरे किंवा पातेल्यात करायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत सतत ढवळायचंच आहे। आता यात आपण ही चिरून घेतलेली संत्रा साल साधारण 2 टेबलस्पून घालूया। जर असं उकळून उकळून जर वरती येत असेल खूप, तरच तेवढ्या वेळासाठी गॅस आपण मीडियम करायचा आहे, नाहीतर हा जॅम सतत आपल्याला मोठ्या गॅसवरच उकळायचा आहे। आता मी थोडा मध्यम केलाय गॅस, तरीही उकळतोय आणि वरती येतोय असं वाटलं तर गॅस बारीक करावा आणि त्यानंतर अधेमध्ये सतत मोठा करून बघायचा आहे, कारण आपल्याला हा जॅम सतत मोठ्या गॅसवरच करायचा आहे, मोठ्या जाळावर। या संत्र्याच्या जॅम मध्ये केशरी रंग छान दिसतो, म्हणून मी यात थोडा रंग घालते, खायचा केशरी रंग। मग तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल। आणि आपण जेव्हा संत्र्याचा गर मिक्सर मधून फिरवतो तेव्हा तो एकदम बारीक होतो असं नाहीये, पण तो तसाही तो छान वाटतो जॅम मध्ये। आता मगाशी खूप वरती 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 येत होतं हे मिश्रण, म्हणून मी बारीक गॅस केला होता, कधी बारीक कधी मध्यम असा करत आता साधारण आपण ठेवल्यापासून 22 ते 25 मिनिटं झाली आहेत।
तर आता आपण हा बघूया झालाय का. आणि याच्यात मी एक टीप देते की आपण संत्र्याची जी साल टाकली आहे यात बारीक चिरून, त्यामुळे थोडासा कधी कधी कडसरपणा येऊ शकतो, कारण संत्र्याची साल कितपत कडू असू शकतील याचा अंदाज नसतो. म्हणून जर तुम्हाला कडसर चव, त्याच्यात संत्र्याचा वास फार सुरेख येतो. पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकतर थोडीशीच साल घाला किंवा पूर्णपणे नाही घातली तरी चालेल. हा जाम आता होत आलाय असं वाटतंय, म्हणून मी यात थोडस सायट्रिक ऍसिड घालतेय. म्हणजे किती आहे? सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबाचं सत्व, अगदी 1 अष्टमांश टीस्पून. आणि हे एवढ्यासाठी घालतेय की जेव्हा आपण चव बघतो तेव्हा आपल्याला कळतं की हा जॅम खूप गोड झालाय का. कधी कधी संत्री खूप आंबट असतात, त्या मानाने मग ती 600 ग्रॅम जेवढ्याच तेवढी साखर सुद्धा आपल्याला कधी कधी कमी वाटते. त्यावेळेला सायट्रिक ऍसिड घालण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर का आंबट वाटत नसेल जास्त तर थोडस सायट्रिक ऍसिड घालावं. आता मी हे काढून ठेवते. हे सायट्रिक ऍसिड घातल्यावर फार उकळू नये. मी मध्ये काही सेकंदासाठी गॅस बंद केला होता, आता परत लावते. आता हा गॅस बारीक ठेवून आपण हा एका डिश मध्ये काढून बघूया. आता आपण जो काढून बघितलेला जॅम आहे तो थंड झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, म्हणून मी आता गॅस बंद करते. आणि जर थंड झाल्यावर आपल्याला कळलं की अजून जॅम व्हायला हवाय तर आपण पुन्हा एक उकळी काढू शकतो. हे बघा, आपण यात जॅम थोडासा काढला, आता तोही छान थंड झालाय. म्हणजे हा ताटलीत काढलेला थेंब, पण हा असा फास्ट पसरत नाहीये, है ना. म्हणजे आपला जॅम तयार आहे. आता जरी पातळ वाटत असला तरीही तो थंड झाल्यावर छान व्यवस्थित घट्ट होईल. हा बघा, आता आपला जॅम छान थंड झालाय. एकदम सुंदर रंग दिसतोय आणि कन्सिस्टन्सी पण हो, मस्त एकदम वाटते. व्यवस्थित आहे, छान. हे बघ, है ना. अप्रतिम एकदम. हा जॅम तुम्ही ब्रेडशी, पोळीशी, कशाशीही खाऊ शकता. आता आपण छानपैकी काचेच्या बाटलीत भरून ठेवूया. आपला संत्र्याचा जॅम तयार आहे. आपण घेतलेल्या साहित्यात 750 ग्रॅम जॅम झालाय. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.